मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा। ज्यांनी ज्यांनी मला गुरु मानलेले आहेत तर त्यांचे सर्वांचे खूप चांगले होईल। खूप माझा आशीर्वाद भरभरून राहील। सुख समृद्धी शांती पैसा बरकती सर्व काही राहील आणि जे जिथे जातील तिथे त्यांना यश कीर्ती मान प्रतिष्ठा आणि ते जे विचार मनात करतील तर त्यांचे त्वरित सर्व इच्छा कामना पूर्ण होतील अशी मी सर्वांना आशीर्वाद देते। तर मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचे आहे की आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे, कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि नैवेद्य काय अर्पण करायचे आहे। तर आपण आता जाणून घेऊया। तर 2026 मध्ये गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे। हा पावन दिन म्हणजेच महर्षी वेद व्यास आणि आद्य गुरु शिवाला समर्पित आहे। तर पौर्णिमा तिथी ही 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:18 सुरू होईल तर 29 जुलै रात्री 8:05 पर्यंत संपेल। तर याची विधिवत पूजा कशी करावी? सकाळची कर्म म्हणजेच पहाटे लवकर उठून स्नान करावे। शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा घरातच पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करावी। सूर्याला अर्घ्य द्यावे आणि सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करावी। गुरुचे पूजन करावे। प्रत्यक्ष गुरु असल्यास त्याच्या चरणावर पुष्पहार अर्पण करून पाद्यपूजा करावी, ओवाळावी। दक्षिणानिमित्त त्यांना वस्त्रे फळे अर्पण करावी। गुरु प्रत्यक्ष उपलब्ध जर नसतील तर त्यांच्या प्रतिमा या फोटो जर असेल, पादुका असतील किंवा महर्षी वेद व्यासांच्या चित्रासमोर दिवा धूप दाखवून मानसिक वंदन करावे। या आपल्या आई वडील असतील तर ज्येष्ठ व्यक्तींना देखील गुरु मानून तुम्ही त्या दिवशी आपला गुरु समजून, जो गुरु तुम्ही मानला आहे तरी पण तुमचे आई वडील आहेत तर त्यांनाच गुरु मानून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यावा। तर सामान्य गुरु मंत्र तुम्ही कोणता जपू शकता गुरु पौर्णिमेच्या दिवशी? ओम गुरुभ्यय नमः किंवा ओम गुम गुरुभ्यय नमः। प्रसिद्ध गुरु स्तोत्र मंत्र गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या मंत्राचा जप करावा। गुरुचरण मंत्र ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी आपण स्वामी समर्थांना, बाळकृष्णांना, विष्णू भगवानांना, या तुम्ही जे इष्ट देवता तुमचे गुरु मानत आहेत तर त्यांना कोणता नैवेद्याचा भोग द्यावा? पिवळी मिठाई, उदाहरण बेसनचे लाडू किंवा पेढे, केळी किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा। केशरयुक्त चरणामृत तयार करून प्रसाद करून वाटप करावे। व्रत आणि उपाय या दिवशी अनेक भाविक उपवास करतात किंवा सत्यनारायणाची पूजा करतात। संध्याकाळी विष्णू पूजन व कथा वाचून चंद्रोदयाला अर्घ्य देऊन उपवास सोडतात। उपाय काय आहे तर कुंडलीत गुरु ग्रह बळकट करण्यासाठी व ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण किंवा वडील गुरु म्हणजेच मी तुम्हाला आता सांगितले कोणताही एक मंत्र घेऊन गुरु मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। गरजू लोकांना या ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान करावे। महर्षी व्यास आणि आदि योगी शिव तर या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांना प्रणाम करावे आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या। व्यास जन्म उत्सव म्हणजेच आषाढ पौर्णिमेला महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला। त्यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले, 18 पुराणे व महाभारताची रचना केली आहे। मानवी जातीतील अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणारे ते पहिले व्यास गुरु मानले जातात। तर गुरु आपला का राहतो तर गुरु हा आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढतो आणि ज्ञानाची प्राप्ती करतो, म्हणून आपण त्याला गुरु मानतात। या दिवसाला म्हणून व्यास पौर्णिमा या गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात। तर आदियोगी कथा पण आहे। पौराणिक मान्यतानुसार याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांनी आपले योग व अध्यात्माचे अफाट ज्ञान सप्तर्षींना म्हणजे 7 ऋषींना दिले। शिव हे जगाचे पहिले शिक्षक आदि गुरु दक्षिणामूर्ती बनले। ज्यापासून मानवी गुरु शिष्य परंपरेची सुरुवात झाली तेव्हापासून कोणी ज्याला जे गुरु आवडतात तर ते करतात। तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा। तर या दिवशी स्वामी समर्थाच्या 11 माळींचे जप नक्की करा। श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करा। आपल्या गुरूंना या तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पिवळा कपडा अंथरून सर्व देवांना अत्तर वगैरे लावावे, स्वच्छ देवांची आंघोळ करावी, गोड धोड नैवेद्य करावा आणि यथाशक्ती तुमचा सर्वात सोपा मंत्र जो तुम्हाला आवडेल तो सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेची
साजरी करू शकतात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब सर्वांनी करावे. जय श्री महाकाल.